हेलो मित्रांनो, माझे नाव मोंती आहे आणि मी 32 वर्षाचा आहे। मी मुंबईचा आहे आणि मी एक कंपनीत नोकरी करतो। माझी उंची 6 फूट आणि वजन 75 किलो आहे। आता मी तुम्हाला माझी एक एकदम खरी गोष्ट सांगायला जात आहे। मी माझ्या आई वडिलांबरोबर मुंबईला राहतो आणि एका कंपनीत नोकरी करतो। माझी ऑफिसची वेळ सकाळी 11 वाजता आहे आणि शनिवार व रविवार मला सुट्टी असते। मी रोज सकाळी 7 वाजता उठतो आणि फ्रेश होऊन घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये फिरायला जातो। तिकडे खूप लोक येतात, पण जास्त करून मोठ्या वयाचे लोक येतात। आता माझी त्या लोकांबरोबर हाय हेल्लो पर्यंत ओळख झाली होती। तिथे त्याच वेळी एक अंकल येत होते आणि ते रोज मला स्माइल करून हेल्लो बोलत होते आणि माझी त्यांच्या बरोबर हळूहळू मैत्री होऊ लागली। त्यांनी त्याचे नाव सुरेंद्र सांगितले, त्यांचे वय 46 आहे आणि ते गुजराती होते। आता आम्ही बरोबर जॉगिंग करू लागलो आणि मग पर्सनल पण बोलू लागलो, लग्न का केले नाही? घरात कोण कोण आहे? मग मी त्यांना विचारले तर ते म्हणाले की ते स्टॉक ब्रोकर आहेत आणि घरात त्यांची बायको आणि 2 मुली आहेत। एक पुण्यामध्ये MBBS करीत आहे आणि एक मुलगी बरोबर राहते आणि ती मुंबईला कॉलेजमध्ये शिकते आणि मला हे पण समजले की ते माझ्या समोर बिल्डिंग मध्ये राहतात। एक दिवस जॉगिंग करत करत त्यांनी माझ्या बरोबर फोटो घेतला आणि आता आम्ही चांगले मित्र आहोत। एक दिवस त्यांनी मला घरी चहा घेण्यासाठी बोलवले, पण मी म्हणालो की ऑफिसला जायला उशीर होईल, मी शनिवारी येईन। मग त्यांनी मला शनिवारी आठवण करून दिली, तर मी म्हणालो की मी आता शोध घातली आहे आणि मी घरी जाऊन बदलून येईन, तर ते म्हणाले ठीक आहे, काही अडचण नाही। मग मी त्यांच्या बरोबर गेलो आणि त्यावेळी त्यांच्या घरी त्यांची बायको होती। त्यांनी दरवाजा उघडला आणि मला हाय हेलो म्हणाली आणि मी पण हाय म्हणालो। आणि मग आम्ही हॉलमध्ये जाऊन बसलो। मग ते म्हणाले की त्यांची मुलगी आता झोपली आहे। आंटी दिसायला माल होती, मग तिने तिचे नाव दक्षा सांगितले आणि मला पण मोठ्या वयाच्या अनुभवी बायका आवडतात। आणि माझी नजर तिच्याकडे जात होती। मग ती म्हणाली की मी चहा घेऊन येते आणि मग मी आणि अंकल बोलू लागलो। मग ती काही वेळाने चहा घेऊन आली। ती 2 कप चहा घेऊन आली होती आणि तिने मला 1 कप दिला आणि दुसरा घेऊन माझ्याकडे येऊन बसली। मी म्हणालो की अंकल तुम्ही घेणार नाही का? तर ते म्हणाले की मी चहा पीत नाही आणि मी अंघोळ करून येतो, तुम्ही चहा प्या। आता आंटी माझ्या जवळ बसली होती आणि माझ्या बरोबर इकड तिकडचे बोलत होती। आता माझी नजर परत परत तिच्या आंब्याकडे जात होती, कारण मला बायकांची आंबे पाहणे खूप आवडते। मग काही वेळाने अंकल अंघोळ करून बाहेर आले आणि मग मी म्हणालो की मी आता जातो। तेव्हा आंटी म्हणाली की आमच्याकडे अधून मधून येत जा। मग मी ओके म्हणून तिथून निघून गेलो। मग एक दिवस अंकल जॉगिंग करत करत म्हणले की चल शनिवारी मूवी पाहायला जाऊ। तर मी पण हो म्हणालो, कारण मी फ्री होतो। मग त्यांनी मला 3 वाजता बिल्डिंगच्या खाली भेटायला बोलवले आणि मला म्हणाले की माझ्या कारमध्ये जाऊ। मग मी शनिवारी त्यांना कॉल केला आणि मला ते म्हणाले की खाली या, मी तयार आहे। मग मी खाली गेलो आणि एवढ्यात ते पण आले। मग मी कारचा पुढचा दरवाजा उघडून बसणार होतो, तर ते म्हणाले की मागे बस, दक्षाला पण कंपनी मिळेल। मग मी मागे पाहिले तर त्यांची बायको होती आणि मी पण मागे जाऊन बसलो आणि मी विचारले की आपण दोघेच जाणार होतो ना? तर अंकल म्हणाले की ही बोर होत होती म्हणून ती पण आली आहे। मी म्हणालो की चांगले केले। तिने कुर्ती आणि जीन्स घातली होती आणि तिचे बॉल मोठे मोठे दिसत होते। आता अंकल गाडी चालवत होते आणि आम्ही दोघे मागे बसून बोलत होतो। मी पाहिले की तिची नजर पुन्हा पुन्हा माझ्या जीन्सवर जात होती, जिथे सोटा असतो। आता हे पाहून माझा सोटा पण टाईट होऊ लागला होता आणि वरून दिसू लागला होता। मग आम्ही मूवी पाहायला बसू लागलो, तर आंटी एका सीटवर बसली आणि मी एक सीट सोडून बसू लागलो, तर अंकल म्हणाले की तू तिच्या शेजारी बस, तर मी तिच्या शेजारी बसलो आणि अंकल माझ्याजवळ बसले। जेव्हा मूवी मध्ये काही कॉमेडी सीन येत होता, तेव्हा ती हसत हसत तिचा हात माझ्या मांडीवर मारत होती। आता मला ते पण चांगले वाटत होते आणि माझा दांडा पण ताठू लागला होता। मग एक कॉमेडी सीन आला आणि तिने तिचा हात माझ्या मांडीवर मारला आणि परत बाजूला केला नाही आणि मी पण काही बोललो नाही आणि मग हळूहळू ती तिचा हात सरकवत माझ्या दांड्यावर घेऊन आली। मला वाटले की हे न कळत झाले आहे। मग काही वेळाने तिने हळूच माझा दांडा दाबला आणि मी समजले की, आणि मी लगेच अंकलकडे पाहिले आणि ते मूवी पाहत होते। मग मी आंटीकडे पाहिले आणि तिने मला स्माइल दिली। मग ती मला चिटकून बसली। मला तिचे बॉल स्पर्श करीत होते आणि मी पण तिचे बॉल हळूहळू दाबू लागलो। मग मूवी संपली आणि आम्ही घरी आलो। मग पुढच्या शुक्रवारी अंकल म्हणाले की आपण तिघे मूवी पाहायला जाऊ, तर मी खूप खुश झालो।
पण शनिवारी सकाळी अचानक अंकल म्हणाले की मला एक जरुरी काम आले आहे आणि मी येऊ शकत नाही, तर तुम्ही दोघे जाऊन या. मग मी खाली गेलो तर आंटी पण कार घेऊन खाली आली आणि मी बसलो. मग ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणली, मूवी राहू दे आणि आपण हायवेला फिरायला जाऊ, आणि आम्ही निघालो. मग काही वेळाने आम्ही हायवेवर आलो आणि त्यांनी तिचा एक हात सरळ माझ्या दांडावर ठेवला आणि मला म्हणाली की तुझा खूप मोठा आहे, आणि मी हसलो. मग काही वेळाने आम्ही मुंबईपासून थोडे बाहेर आलो आणि ती मला म्हणाली की मला दाखव तरी, तर मी माझी पेंटची चेन उघडली आणि माझा दांडा बाहेर काढला, तर ती म्हणाली, वाह, तुझा दांडा तर खूप मस्त आहे, आणि ती एका हाताने माझा दांडा पकडून गाडी चालवू लागली. मग आम्ही मुंबईपासून खूप दूर आलो आणि तिने एक लहान रस्त्यावर गाडी लावली आणि बाजूला थांबवली आणि मला म्हणाली की तू पहा आणि कोणी येत असेल तर मला सांग, आणि तिने वाकून माझा दांडा तिच्या तोंडात घेतला आणि जोरजोराने चोकू लागली. आता मला खूप मजा येत होती. मग मी कुर्तीच्या आत टाकून तिचे बॉल दाबू लागलो. मग मी तिला म्हणालो की असेच चोकत राहशील तर माझे पाणी निघून जाईल. ती म्हणाली, जेव्हा निघणार असेल तेव्हा मला सांग. मग काही वेळाने माझे निघणार होते आणि मी तिचे डोके पकडून बाजूला केले आणि ती माझा दांडा जोराने हलवू लागली आणि माझे पाणी निघाले. माझे पाणी पाहून ती म्हणाली, इतके पाणी. मग मी स्वच्छ केले आणि मग आम्ही हायवेवर येऊन एका हॉटेलमध्ये जेवण केले आणि मग आम्ही मुंबईला निघालो. मग परत येताना तिने माझा हात तिच्या कुर्तीमध्ये टाकायला सांगितले आणि म्हणाली की याला दाब, आणि मी पण दाबू लागलो. मग आम्ही घरी पोचलो. मग तिने मला गाडीतून बाहेर सोडले. मग दुसऱ्या दिवशी अंकल जॉगिंग करताना भेटले आणि आम्ही जॉगिंग करू लागलो. मग काही वेळाने अंकल म्हणाले की चला आपण बसू, आणि आम्ही बसलो. तेव्हा अंकल म्हणाले की दक्षाची मजा कशी होती. मी तर एकदम हैराण झालो आणि मी म्हणालो, काय, कुठे, मला काही समजले नाही अंकल. तर ते म्हणाले की तू चिंता करू नको, मला सर्व माहिती आहे, तिने मला सर्व सांगितले आणि मीच तुम्हाला दोघांना एकटे पाठवले होते. मग मी गपचूप बसलो आणि मी काही बोलत नव्हतो. मग अंकल म्हणाले की त्यांची रात्रीची लाईफ खूप बोरिंग बनली होती आणि तिला पण मजा येत नव्हती, आणि ही माझी इच्छा आहे की मी दक्षाला दुसऱ्याकडून जवून घेताना पाहायचे, आणि तेव्हापासून ते चांगला माणूस शोधत होते. मग ते मला म्हणाले की तू दक्षाला जवणार का. मग मी जोशमध्ये हो तर म्हणालो, पण मला मनात थोडी भीती वाटत होती. मग ते म्हणाले की त्यांचा एक फ्लेट आहे आणि तो मोकळा आहे आणि आपण पुढच्या शनिवारी जाऊ. मी हो म्हणालो आणि घरी गेलो. मग मला अंकल म्हणाले की दुपारी 2 वाजता तयार राहा. मी ओके म्हणालो आणि मग घरी आलो. मला 2 वाजता अंकलचा फोन आला की ते खाली आले आहेत, आणि मी पण खाली गेलो आणि मी कारमध्ये आंटी जवळ जाऊन बसलो. तिने साडी घातली होती आणि ती मस्त दिसत होती. ती मला चिटकून बसली. मग अंकलने मागे पाहिले आणि स्माईल दिली. मग आम्ही त्यांच्या घरात आलो आणि मी सोफ्यावर बसलो आणि आंटी सरळ माझ्या मांडीवर येऊन बसली आणि मला लिप किस करू लागली, पण मला अंकल पाहून थोडी लाज वाटत होती. मग अंकल म्हणाले की लाजू नकोस, बिनधास्त कर, आणि असे बोलून अंकलने त्यांचे सर्व कपडे काढून टाकले आणि म्हणाले की आता जव माझ्या दक्षाला. मग मला हिंमत आली आणि मी तिचे बोल दाबू लागलो आणि मी तिची साडी बाजूला करून तिचे ब्लाऊजचे बटन उघडले आणि बॉल बाहेर काढले आणि म्हणाले की जोराने चोक याला. मग मी त्यांचा एक बॉल चोकत होतो आणि दुसरा दाबत होतो. मला खूप मजा येत होती. मग मी आंटीची साडी काढली आणि मग तिचा पेटीकोट पण बाजूला केला आणि माझा एक हात पकडून मला म्हणाली की याला घास, तर मी माझा दांडा घासू लागलो. काही वेळ तिचे सौंदर्य पाहून मी माझे तोंड पुच्छीला लावले. तिच्या पुच्छीच्या पाण्याचा स्वाद खारट होता. तिच्या पुच्छीवर तोंड लावताच मला नशा चढू लागली. मी तर डोळे बंद करून तिला चोकतच राहिलो. आता तिला सहन होत नव्हते. आता ती माझे डोके धरून पुच्छीवर दाबत होती. तिने मला सांगितले की मला काहीतरी होते आहे, आणि ती कडक होऊ लागली आणि तिने एक मोठी पिचकारी माझ्या तोंडावर सोडली. मी पूर्ण मंत्रमुग्ध झालो आणि माझा दांडा एकदम लोखंडासारखा ताठून उभा झालेला होता. आता तिने माझी शर्टाची बटणे उघडली आणि तिने ती काढून टाकली. मग तिने माझी पेंट काढून टाकली. मी आता फक्त चड्डी घालून होतो. तिने जसे चड्डी काढून टाकली तसे तिचे तोंड उघडेच्या उघडे राहिले. माझा दांडा तिच्या समोर नाचत होता. मी तिला दांडा तोंडात घ्यायला सांगितले. ती थोडा विचार करून तोंडात घ्यायला तयार झाली. आता आम्ही 69 पोझिशन मध्ये आलो. ती माझा दांडा प्रेमाने चोकत होती आणि मी तिची पुच्छी चाटत होतो. असे आम्ही 15 मिनिटे चोकत राहिलो. यावेळी मी 1 वेळा आणि तिने 2 वेळा पाणी सोडले होते आणि मी तिचे पाणी पिऊन टाकले होते. आता मी तिच्या पायांच्या मध्ये आलो आणि तिची पुच्छी कुरवाळू लागलो.
मग मी माझे बोट तिच्या पुच्छीत घालायचा प्रयत्न करू लागलो आणि ती धडपडू लागली आणि मी तिला कसे तरी समजावून एक बोट आत टाकले. तिची पुच्छी खूप टाईट होती. मग मी हळूहळू बोट आत बाहेर करू लागलो. तिला खूप मजा येत होती. मग मी दांडा टाकायची तयारी करू लागलो. मी खूप सारे थूक लावून दांडा सेट केला आणि एक जोरदार धक्का मारला. ती इतकी जोराने ओरडली की मी एकदम घाबरलो. माझा अर्धा दांडा तिच्या पुच्छीत घुसला होता आणि ती रडत मला विनंती करू लागली की काढून टाक प्लीज, मला खूप त्रास होतो आहे. पण मी आता कोठे काढणार होतो. पण मी काही वेळ थांबून तिला किस करू लागलो आणि तिचे आंबे दाबू लागलो. असे केल्याने ती थोडी शांत झाली आणि मी परत एक धक्का मारला, पण यावेळी ती ओरडू शकली नाही कारण मी तिचे तोंड दाबून धरले होते. आता मी दांडा आत बाहेर करायला सुरुवात केली. त्यामुळे तिला हळूहळू मजा येऊ लागली आणि ती मला साथ देऊ लागली. अंदाजे 10 मिनिट ठोकल्यावर तिने पाणी सोडले. पण मला अजून वेळ होता आणि मी जोराने ठोके मारायला सुरुवात केली. ती आनंदाने ठोक मला ठोक प्लीज आणि जोराने ठोक मला जग मला जग जोरात असे म्हणू लागली. मग अंकलने माझा दांडा पकडला आणि आंटीच्या पुच्छीवर ठेवला आणि मी धक्का देऊन माझा दांडा आत ढकलला. मग मी तिचे बॉल पकडून शॉट मारायला सुरुवात केली आणि आंटीने पाणी सोडले आणि ढिली पडली. पण मी अजून दूर होतो आणि मी शॉट मारत तिला किस करीत राहिलो आणि तिचे बॉल घासत राहिलो. मग मी उठलो आणि तिला गुढी बनायला सांगितले आणि ती लगेच बनली. आणि मग मी मागून तिच्या पुच्छीत माझा दांडा टाकला आणि ती मला साथ देऊ लागली. ती एका हाताने अंकलचा दांडा हलवत होती. मग काही वेळाने अंकलचे पाणी निघाले आणि ते ढिले होऊन झोपले. मग काही वेळाने मी पण माझे पाणी सोडले आणि तिच्या पुच्छीत टाकले आणि आंटीने पण माझ्या बरोबर पाणी सोडले. मग ती म्हणाली की मजा आली आणि तिने माझ्या दंडाला किस केली. मग मी काही वेळ बसलो आणि माझे कपडे घालून घरी आलो. त्यानंतर आम्ही प्रत्येक शनिवारी